असतील, क्वालिफाय मध्ये 4 संघ कोणते असतील, फायनलला 2 संघ कोणते असतील आणि फायनल कोणाच्या नावावर असेल. मला हे 3 प्रश्नांची उत्तर व्हॉट्सअपवर पाठवायचे आहेत. लवकर टायमिंग आहे आत्ता 6 वाजेपर्यंत टायमिंग असणार आहे. प्लीज लवकरात लवकर सांगायचं आहे फायनल कोणाच्या नावावर असेल, फायनलला 2 संघ कोण असतील आणि क्वालिफाय मध्ये 4 संघ कोणते असतील. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईकला खेळतोय रसेल, नॉन स्ट्राईकला येतो ऋतुज सुनेकर. संघाकडून पहिला आणि वैयक्तिक कोट्यात पहिले षटक घेऊन आले वेद फिशर या संघाचा आयकॉन राजेश वाघे. बघूया चालू होते मॅचला सुरुवात होते सर्वांच्या साक्षीने. मेन पंच म्हणून काम पाहतोय तोफिक, लाईन पंच म्हणून काम पाहतोय निखिल, लाईन लेग पंच म्हणून काम पाहतोय गणेश, स्कोरर म्हणून काम पाहतोय सुमित, माझ्यासोबत कॉमेंटेटर म्हणून काम पाहतोय रिकी, थर्ड अंपायरचं काम पाहतोय प्रशांत. जे बघण्याचं अति महत्वाचं जे काम करतात क्रीडा रसिक या सर्वांच्या साक्षीने सामना चालू होतोय. आणि आता मात्र या ठिकाणी पहिलाच बॉल जातोय स्लिपच्या दिशेने. हा चौकार पॉवर प्ले मधला हा पहिलाच चौकार रसेल याच्या बॅट मधून निघाला आणि संघाचा खाता खोललाय, वैयक्तिक देखील खातं खोललंय 4 रनाने. पॉवर प्ले षटक आपल्याला माहिती आहे की 2 खेळाडू बाहेर असतात आणि 7 खेळाडूंचा भरणा आतमध्ये असतो. पाहूया कशा प्रकारे बॉल बीट करतोय. पुढचा चेंडू जातोय राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. राजेश समोर आहे तो रसेल आणि हो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जोरदार मारण्याचा प्रयत्न होता कव्हर दिशेने, पण कृष्णा याच्याकडे सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे राजेश. आणि आता मात्र हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होतोय. तसेच यूट्यूब चॅनल आपल्याला माहिती आहे स्पोर्ट्स स्ट्रीम, या तुम्ही चॅनलवर जाऊ शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जोरदार मारण्याचा प्रयत्न निश्चितच हा पायावर आदळतोय, बॉल डॉट होतोय आणि या डॉट बॉलने देखील धावसंख्या झालेली आहे 5 धावा. बिनबाद 5 राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे राजेश समोर रसेल. वाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. जर अशी दिशाहीन गोलंदाजी केली तर संघातला महागात ठरू शकते. पाहूया पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय राजा. राजाच्या पुढच्या बॉलवर देखील चौकार लगावतो. पहिला बॉल चौकार मारला, दुसरा बॉल डॉट केला, तिसरा बॉल देखील डॉट केला, मात्र चौथा बॉल चौकार लगावला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी राजा तयार. राजा पुढील चेंडू रसल करता, रसल ऑन मसल, मात्र काहीच न समजलं चेंडू जातो आणि त्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या षटकातील अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक कशा प्रकारे बीट करतो राजा. बघूया रसल याच्याकरता. आता मात्र हा वाईट चेंडू, वाईटच्या सुरुवात एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 11 धावा. अद्याप तरी या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला चेंडू जातोय कृष्णाला चकवत सीमा लाईन बाहेर 4 रना करता. एका षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 15 धावा. पॉवर प्ले ओव्हर संपलेला आहे आणि पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. एक समाधानकारक स्कोर पाहायला मिळतोय. बघूया अजूनही 4 ओव्हर शिल्लक आहेत. या 4 ओव्हरमध्ये आता 24 बॉलमध्ये किती धावा करतात, कारण टार्गेट देखील तितकंच सेट करणार आहे त्याच्या माइंडमध्ये. या ठिकाणी पाहूया फिल्डिंग देखील आता 2 प्लेयर आतमध्ये आलेले आहेत. पॉवर प्ले ओव्हर संपलेला आहे. दुसरा षटक चालू पूर्ण करण्यासाठी आला आहे. तो संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला विकास खोपटकर. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. धावसंख्या आतापर्यंत झालेली ते 15 धावा. आता मगाचपासून नॉन स्ट्राईकवर असलेला ऋतुज स्ट्राईकवर गेलाय. बघूया स्ट्राईकवर जाऊन काही कमालीची बॅटिंग करताना दिसेल का आपल्या संघासाठी फ्रेंड्स रायडर्स या संघासाठी. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हर मधला आणण्याचा प्रयत्न जातोय. स्ट्रेट राईट शॉट लागवतोय, सफल शॉट या ठिकाणी टॅप शॉट लागवतोय आणि चौकाराने मस्तपैकी पहिल्याच बॉलवर विकासच्या स्वागत केलंय. धावसंख्या झाली ती 19 धावा. पाहूया खूपच चांगलं बॅटिंग करण्याचा एक प्रयत्न, एकच मानस, एकच ध्येय असणार आहे. कारण इथे प्रत्येकाला जिंकावं असं वाटतं, प्रत्येकालाच जिंकावं असं वाटतं, पण
जिंकण्यासाठी मित्रा काहीतरी करावं लागतं. तीच एक मेहनत, तीच एक चिकाटी, तीच एक जिद्द, तोच एक ध्येय या ठिकाणी आपल्या मनाशी बाळगून एक उराशी बाळगून करावं लागतं. तीच मैदानामध्ये दाखवायची कामगिरी असते. तर पाहूया हीच कामगिरी, हीच मेहनत, हीच कष्ट मैदानामध्ये जर केला तर तुमचा विजय नक्की असतो. क्रिकेट असा एक गेम आहे, या क्रिकेटमध्ये विविध एक मनाला शांत करणारा एक खेळ आहे. व्यवस्थितरित्या तो माइंड, व्यवस्थित मन शांत असेल, शांत डोक्याने या ठिकाणी केला तर नक्कीच आपला विजय होऊ शकतो. त्यासाठी आपल्या मैदानामध्ये जे करायचे असेल, ती कामगिरी करायची असेल, तीच मैदानामध्ये करायची. रिकी, तुला काय वाटतं की मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी क्रिकेटच्या बाबतीत असली पाहिजे? आता तरी सध्या तरी फ्रेंड्स या संघाचा एकच मानस असणार आहे की आपण आक्रमकतेने खेळायचं आणि एक मोठं लक्ष विथ फिशर या संघाला सेट करायचा आहे. आणि हा चेंडू वाईड स्वरूपात एक धाव. जेवढं चांगलं मोठं लक्ष सेट करता येईल तेवढं चांगलं लक्ष सेट करायचं, कारण की पुढच्या संघात राजासारखा एक बलाढ्य असा खेळाडू आहे जो विविध स्पर्धेत खेळतो, स्पर्धा गाजवतो. कित्येक स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराचा देखील मानकरी ठरतो, तोच राजेश अपोजिट संघामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं चांगलं होईल लक्ष तेवढं चांगलं लक्ष सेट करायचं आहे. नो बॉल प्लस 4, टोटल 5 धावा संघाच्या जमा झालेल्या आहेत. आणि निश्चितच आपल्याकडे अंपायर देखील तितके त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅपेबल आहेत, सज्ज आहेत. जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागणार, कारण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. आणि यूट्यूब बांधव देखील मॅच बघत आहेत. मोबाईलमधून असेल, लॅपटॉपमधून असेल, टी व्हीवर असेल, यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच देखील तितक्याच प्रमाणे चालू आहे. व्ह्युअर्स देखील खूप वाढलेले आहेत. आपण माहिती आहे की पाहूया मॅचकडे वळतो आणि जातोय चौकार. हा एक सोपासा या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न होता, पण बॉल जातोय चकून. भूषण याला चौकार ऑफ आणि पॉईंटच्या दिशेने हा चौकार लगावलेला होता. हे सुपर नजरा या ठिकाणी पेश करतायत दोन्ही खेळाडू, कारण जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न असणार आहे. हा जर टार्गेट बघूया कितीपर्यंत जातोय. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 31. 31 लॉस ऑफ 0 विकेट. पाहूया दुसरी ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय विकास. आता मात्र या बॉल डॉट होतोय, बीट होतोय, काहीसा बॅटने बॉल संपर्क होत नाही. बॉल जाते एक्स्ट्रा आणि की त्याच्या हातामध्ये निश्चित हा डॉट बॉल होतोय. पुढचा बॉल कशा प्रकारे बीट करणार पाहूया. आणि आतापर्यंत धावसंख्या ही 31 वर स्टॉप आहे. पाहूया दुसरीकडे चालू आहे, पूर्ण करतोय विकास. समोर रसेल. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का, कारण जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल, रन्स जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल, कारण टार्गेट देखील तितकाच महत्वाचा आहे. 4 बॉल झालेले आहेत. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो विकास मारा करतो रसल करता. बघूया पुढील चेंडू कशा पद्धतीत बीट करतो. आता मात्र काहीच न समजलं चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू जातो यष्टी रक्षक आणि की त्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पहिलीच मॅच कमालीची फिनिश केली होती विकास याने, तोच विकास आता मात्र काहीच दिशाबद्ध गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा दिशा येणं गोलंदाजी, याच गोलंदाजीचा फायदा होतोय फ्रेंड्स रायडर या संघाला. एक रन करून रन मात्र वाढत जात आहेत. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने केलेला बॉल जातो सीमा लाईन बाहेर. 4 धावन करता. 4 साईडला गॅप दिसेल त्या साईडला बॉल ढकलण्याचा सध्या तरी प्रयत्न आहे रसल आणि ऋतुज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 36 धावा. विकास याने या षटकामध्ये 10 चेंडू फेकलेत आणि त्या 10 चेंडूमध्ये 21 धावा आलेत. पुन्हा एकदा स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी आलाय तो खुद्द कप्तान, खुद्द आयकॉन राजा. बघूया सगळ्या प्लेयर्सना कशा पद्धतीत ताब्यात ठेवतोय का, व बॅट्समनला देखील ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न असेल राजा याचा. तसेच आपल्या आडेगावचे व्यावसायिक फैयाजबाई यांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचं आहे. आणि त्यांच्यासोबत आलेले जे साथीदार आहेत तसेच लीलाधर कालेकर यांना देखील विनंती करतो आपण देखील, कारण खूपच जेव्हा आपली मुलं किंवा खेळाडू किंवा आम्ही देखील आड्यामध्ये जेव्हा टुर्नामेंटसाठी जातो तेव्हा तितकंच आपल्याला ते मानपान देतात, त्याचप्रमाणे आपण देखील त्यांचाही देखील या ठिकाणी त्यांचं देखील मानपान केलं पाहिजे. कारण तिथेही कधीही गेल्यानंतर आपल्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे तिथे पाहूया. तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय राजेश वाघे, खुद्द कर्णधार वेद फिशरीज या संघाचा. आणि या दिशाहीन गोलंदाजी, अशी जर का गोलंदाजी केली तर संघाला मागा ठरू शकते. वाईड +1, टोटल 2 धावा संघाच्या जमा झालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 40 धावा.
40 धावा. अद्याप तरी या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया 3 चेंडू कशा प्रकारे बीट करतात. जर रसाल याने 3 बॉलवर 3 चौकार लगावले तर फैयाजबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. बघूया त्याच 500 रुपयाचा मानकरी होतोय का रसाल. 3 चौकार 500 रुपये. आणि आता मात्र बाउंड्री मारण्याच्या नादामध्ये बॉक्स आउट होतोय आणि एक मोठा झटका बसतोय रसाल्याच्या रूपामध्ये फ्रेंड्स रायडर संघाला. रसाल मला वाटतं लालच मध्ये आलेला आणि चौका मारण्यात त्यांनी विचार केला बॉल टाकतो सुद्धा सीमा लाईनच्या बाहेर. रिकी काय माहितीये फैयाजबाईंनी आता 500 रुपये लावलेले होते. मी जेव्हा जेव्हा जे पैसे लावतात ना तेव्हा विकेट जातात. असं का होतंय. कारण की प्लेयर लालच मध्ये येतात. बुरी बल आहे. पुन्हा 3 विकेट साठी 500 रुपये लागलेत फैयाजबाई कडून राजेश साठी. आतापासून 3 विकेट की 2 विकेट. आतापासून 3 विकेट. 2 आतापासून 2 विकेट. बघूया. तर राजेशसाठी पारितोषिक लागलंय फैयाजबाई करणं 500 रुपयेचं. 3 विकेट साठी 1 विकेट गेलेली आहे आणि आता मात्र जातोय चौकार. खुद्द कर्णधार आलेला म्हणजेच नरेश जोगले फ्रेंड्स रायडर या संघाचा खुद्द कर्णधार आणि आले मस्त विकेट चौकार लगावलाय. कव्हर ड्राईव्ह शॉट पाहूया. तितकाच भारी तितका सुंदररित्या हा सामना आपल्याला पाहायला मिळतो वेद फिशरीज वर्सेस फ्रेंड्स रायडर यांच्या दरम्यान. या षटकातील अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक. राजा 45 धावा झालेल्या आहेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. चांगली या ठिकाणी स्कोर तर आलेला आहे पण बघूया अजून 2 ओव्हर शिल्लक आहेत. अर्थात 12 बॉल शिल्लक आहेत. पाहूया चालू असलेला सामना फ्रेंड्स रायडर वर्सेस वेद फिशरीज. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होतोय. मेन पंच म्हणून काम पाहतोय तोफिक सुंदररित्या या ठिकाणी आपला अनुभवी पंच लाभलेला आहे. पुढचा चेंडू जातोय राजेशचा नरेश करिता आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न जातोय वाईट सॉरी डॉट बॉल होतोय आणि निश्चितच आणि कॉमेंट्री करता अर्थात जे समालोचन आम्ही करतोय त्याकरता फैयाजबाई कडून मला आणि रिकीला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मंडळ त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. फैयाज शेठ खरोखर तुम्ही आलात या कार्यक्रमात शोभा वाढवला. तुमचं देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा स्वतःच्याच कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी आले सोमनाथ. नाथांचा नाथ सोमनाथ जो एकेकाळी बॉलिंग लाईनअप साठी विविध एका बाउंड्रीसाठी ऋतूच्या 500 रुपये लागू झालेले फैयाजबाई कडून. जर 1 बॉल मध्ये 1 बाउंड्री मारली पहिल्याच बॉलवर जर पहिली बाउंड्री मारली तर 500 रुपये. बघूया 500 रुपयाचा मानकरी ठरतोय का. फैयाजबाई कडनं 500 रुपये लागू झालेले आहेत. आडेगावचा एक सुप्रबुद्ध व्यावसायिक फैयाज शेठ या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांनी तुमच्यासाठी पहिल्याच बॉलवर जर बाउंड्री मारली तर 500 रुपये लागू आहेत. बघूया मानकरी ठरलाय. 500 मानकरी ठरलाय. फैयाजबाई 500 लागलेले तेच 500 आता ऋतूचे लागू झालेले ऋतूसाठी. पुन्हा 3 बॉलवर 3 चौकार लागवलं तर पुन्हा 500 रुपये. बघूया 500 रुपयाचा मानकर होतो ऋतू. आता मात्र चेंडू मात्र काहीसा पायांवर बॉल अदलतोय. एका धावे करता 1 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ऋतुज बाय करता 500 रुपये लागू झालेले आहेत म्हणजे संध्याकाळची सोय झालेली आहे ऋतूची. 52 धावा. टेन्शन नाही ऋतुज बाय. जाऊया मॅच कडे बोलूया. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मधून मारा करतोय सोमनाथ नाथ आणि वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी देण्यात येतोय. सोमनाथ वारंवार बॉलिंग लाईनअप मध्ये चेंजअप करतो. त्याच चेंजअपचा काहीचा फायदा होताना दिसत नाही. सोमनाथ याला पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू आता चेंडू मारतो सीमा लाईन बाहेर. टॅप शॉट लगावतो. 4 धावेची शॉट सफल शॉट. पुन्हा एकदा सोमनाथ बॉलिंग लाईनअप वर तयार. कारण की एकेकाळी सोमनाथ हा विविध ठिकाणी केलायचा. आता मात्र काहीच बॉलिंग लाईनअप मध्ये चेंजअप केला. पुन्हा नो प्लस 4 टोटल 5 धावा. नरेश यांनी 2 बॉलवर 2 चौकार लागवत. मात्र तिसऱ्या बॉलवर देखील चौकार लागवला तर 500 रुपयाचं पारितोषिक लागवतोय फैयाजबाई कडून. बघूया त्याचं 500 रुपयाचं मानकरी होते का नरेश.
ऑलरेडी त्यांनी 2 चौकार लगावलेत आणि 1 चौकार 500 रुपये. रात्रीची सोय होणार आहे, विचार करणारेस. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक विकास याच्या हातामध्ये आणि 500 रुपये पारितोषिक हुकतोय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टाकवलेला चेंडू 4 धावे करता. ज्या प्रकारे बॉल टाकतो त्या प्रकारे ऋतुज मात्र प्रहार करतो, ताकदीने प्रहार करतोय. कोणत्याच खेळाडूकडे ऋतुजचा अद्याप तरी तोड मिळत नाही, कारण की 4था षटक पूर्ण करतो सोमनाथ. या षटकातील अद्याप तरी शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे बीट करतो सोमनाथ. नाथांचा नाथ सोमनाथ. आता मात्र तेवढं ताकदीने मारला, टॅप मारली मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पराशर 3 धावा तर नक्कीच वाचतो, 1 धाव वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्या भर पडली, धावसंख्या झाली 1 गडी बाद 67 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंच रायडर या संघाची धावसंख्या झाली 67 धावा. मैदानामध्ये येताना जरा बॅट किंवा पाण्याची बॉटल घेऊन मैदानात प्लेयर्सनी यायचं आहे. आपल्या पीसीएल कमिटी करता 5 पंढरी चॅम्पियन लीग या कमिटी करता फैयाज भाई यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली. तरी फैयाज भाई यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू फैयाज शेठ, तुम्ही देखील आलात काम या ठिकाणी आम्हाला चांगलं वाटलं. तसेच देणगी दिलात, भरपूर देणगी या ठिकाणी तुम्ही दिलात, आम्ही तुमचे देखील आभार व्यक्त करतो पीसीएलच्या वतीने. आणि तुम्हाला एक विनंती करतो फैयाज शेठ की उद्याचा दिवस फायनल डे, उद्या तुम्ही दुपारी 4 नंतर या ठिकाणी क्वालिफायचे राऊंड चालू होतील, तेव्हा तुम्ही या, तुमच्या हातून आपल्याला ट्रॉफी वगैरे देण्यात येईल आणि तुमचा सन्मान करण्यात येईल. आणि तुमच्यासारखे जर असे उत्कृष्ट दर्जाचे जर लोक असली तर खेळाडूंना तितकंच प्रोत्साहन मिळेल. खरोखर फैयाज शेठ तुमचा देखील मी आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या तुमचं सत्कार बक्षीस वितरण कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी देण्यात येतील. धन्यवाद. आणि आपण ज्या मॅच कडे बघतोय, मॅच चालू आहे ती फ्रेंड्स रायडर्स वर्सेस वेद फिशरीज. आतापर्यंत स्कोर किती झाला रिकी? 67 धावा. पहिल्याच बॉल मध्ये एक रनआउट झाला, एक मोठा झटका बसला ऋतुजाच्या रूपामध्ये. ऋतुजाची जागी झालेला आकाश. मात्र काहीसा न समजलं चेंडू जातोय भूषणाच्या हातामध्ये, मात्र एक धाव घेण्यात सफल होतात दोनही फलंदाज. बघूया पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतो आकाश. आता आकाशाने हळूच कटावून लेग साइडच्या दिशेने चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 3 धावा तर नक्कीच वाचवतो, 1 धाव वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 68 धावा. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया कशा 2 चेंडू शिल्लक. बघूया कशा प्रकारे बीट करतात. 3 पहिलं डॉट. डॉट लिहिले ना, सॉरी. या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिलं डॉट लिहिलं. पुन्हा एकदा हळूच लेग साइडच्या दिशेने केलेला चेंडू जातोय प्रीतमेच्या हातामध्ये. मात्र एक दोन्ही फलंदाज मिळून एक सोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे बीट करतोय. भूषण मारा करतोय. आकाश करता राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा केला. चेंडू आता मात्र लेग साइडच्या दिशेने केलं, तेवढं ताकदीने मारला. आता मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक रनआउट होतोय आकाश. 3 गडी बाद 70 धावा. 71 धावांचं एक आव्हानातलं असं आव्हान सेट केलं वेद फिशर या संघासमोर. बघूया तेच आव्हान डिपेंड करतात का फ्रेंड्स रायडर हा संघ, कारण की फ्रेंड्स रायडर या संघाकडे बॉलिंग लाईनअप देखील तेवढीच चांगली आहे. तेवढं ताकदीनिशी तेवढंच लाईनने बॉल टाकण्याचा प्रयत्न असतो त्यांचा वारंवार.
परशु वाघे कुठे असतील तर त्याने पॅव्हिलियन मध्ये स्थान बनवायचं आहे. यानंतर होणार सामना बरी 11 वर्सेस तारका फिश. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. फिल्डिंग साठी जर लवकर यायचं आहे फ्रेंड्स रायडर, नाहीतर आपल्याला रनांची पेनल्टी लावण्यात येईल. यानंतर होणारा सामना असेल बरी 11 वर्सेस तारका फिश. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की टॉस का बॉस साठी आपण पॅव्हिलियन कक्षामध्ये यायचं आहे. रिकी, आतापर्यंत मला वाटतं टार्गेट दिलं 71 धावांचं टार्गेट दिलंय, बरोबर ना? हा टार्गेट 30 चेंडू मध्ये पूर्ण करायचा आहे. तुला काय वाटतं की हा टार्गेट वेद फिशरीजचा संघ पूर्ण करेल का? हा रन चेस करतील का? जर राजा मैदानात उभा असेल तर नक्कीच तो टार्गेट चेस करू शकतो, कारण की तो राजाची ज्या पद्धतीत बॅटिंग करतो, राजा पूर्ण ऑलराऊंड खेळतो, बॉलिंग करतो, बॅटिंग करतो. त्याच्या बॅटिंगचं कौशल्य म्हणा बोलायचं झालं तर तो बॅक साईडला जास्ती खेळतो. रिव्हर्स शॉट त्याचा फेवरेट शॉट आहे मला वाटतं. हा बरोबर, कारण आपण पहिली मॅच पाहिली उद्घाटनची, त्या उद्घाटन मॅच मध्ये राजेशने वैयक्तिक 60 धावा केल्या होत्या. बघूया त्याचप्रमाणे जर का आज आपल्याला त्याला खेळी पाहायला मिळेल का, कारण 71 धावांचं टार्गेट आहे, 71, आणि हा टार्गेट 30 चेंडू मध्ये पूर्ण करायचा आहे. त्याच्या जोडीला मला विकास असेल, राजेश आणि विकास, कारण आता ह्या दोघांवर फक्त डिफेंड आहे की रन्स कशा प्रकारे चेस करायचे आहेत. जर राजेश आणि विकास याची जोडी जर मैदानात उभी असेल तर त्यांच्यासाठी एक आव्हानातलं आव्हान आहे, कारण की तू पहिली जर ओपनिंग सेरेमनीची मॅच बघितलीस तर त्याने पहिल्याच मॅच मध्ये राजेशाने वैयक्तिक 60 धावा मारल्या होत्या व विकासाने 20 धावा मारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी हा आव्हानातलं आव्हान असेल. मात्र आता काहीतरी चेंजअप होतोय बॅटिंग लाईनअप मध्ये आणि विकास याची जाग घेण्यासाठी येतोय तो आक्रमक फलंदाज प्रीतम. हा बरोबर, कारण आता ते झालं चेजिंगचा विषय. आता डिफेंड, कारण डिफेंड ह्यांना करायचं आहे फ्रेंड्स रायडर्स या संघाला. असा कोणता हुकमी बॉलर आहे की तो विकेट घेऊ शकतो? आता हा संतोष काकडे हाच एक त्यांच्याकडे स्ट्राईक बॉलर म्हणावं लागेल मला, कारण की तो ज्या पद्धतीने बॉलिंग टाकतो त्याच्या बॉलिंग मध्ये जी स्विंग आहे, जी लाईन लेंथ आहे, ती जर त्यांना अचूक टप्प्याचा बॉल पडला तर स्टंप आउट, दांडीगुल तर नक्कीच होणार. चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया. आणि पहिल्या चेंडूवर मस्तपैकी स्वागत केलं संतोषाच्या काहीचं गचाट क्षेत्ररक्षण करताना पहिलाच चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय राजेश याच्या बॅट मधून, आणि निश्चितच या चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय राजेशने. पॉवर प्लेवर चालू झालेला आहे आणि 30 बॉल 71 रनांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल होते आणि झाली पहिलाच बॉल झाला राजेश साठी. आता दुसरा बॉल टाकण्यास सज्ज होत आहे संतोष काकडे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, आणि अशा प्रकारे निश्चितच हा मारण्याचा प्रयत्न होतोय, पण रिव्हर्स शॉट, पण एकच रनांचा मात्र मानवलं. आता मात्र प्रीतम बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. आता मात्र या ठिकाणी आणि हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा. प्रत्येक ओव्हरमध्ये 14चा रन रेट आहे, त्यानुसार जर का खेळी केली तर नक्कीच विजय होऊ शकतो. 14चा टार्गेट आहे आणि हा बॉल बीट होतोय, बॉल डॉट बॉल होतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा एक मानस, एक ध्येय, एक चिकाटी, तोच या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. बॉलिंगच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र हा देखील वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होतोय. पाहूया पुढचा चेंडू जातोय संतोषचा प्रीतम करता. प्रीतम तितकाच एक उत्कृष्ट खेळाडू मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रीतमला, आणि आता हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा, कारण प्रत्येक ओव्हर मध्ये सरासरी आहे 14 ते 15 रनांची. 71 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 14 किंवा 15 धावांची गरज आहे. आणि आता मात्र या ठिकाणी बघूया काय होतंय, काय करताय. नोट आउटचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. निश्चितच खूप चांगली फिल्डिंग करण्याचा एक माणूस ध्येय घेतलं, कारण हीच फिल्डिंग महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये जसं आपण बॅटिंगला महत्त्व देतो त्याचप्रमाणे फिल्डिंगला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, कारण आपण फिल्डिंगवर देखील मॅच फिरवू शकतो. हाच एक ध्येय, हाच एक तो चिकाटी, एक तो आणि हा वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी घेतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होत आहे. लेफ्ट हँड
राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आज जातोय चौकार, एक हलूचा चौकार जातोय, गॅप मध्ये ढकलतोय. पहिला पॉवर प्ले ओव्हर, लास्ट बॉल आहे या पॉवर प्ले ओव्हर मधला. पाहूया पॉवर प्ले ओव्हर मध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. खूपच रन या ठिकाणी मनासारखे आलेले आहेत. अजूनही बघूया काही होऊ शकतं, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये व्यवस्थितरित्या जर शांत आणि संयमी खेळी केली तर नक्कीच आपण तो विजयापर्यंत पोहोचू शकतो. पाहूया पुढचा चेंडू. हो, फुलटॉस लाईनचा बॉल होता, बॉल घेतला बघा, बॅटच्या टप्प्यात जातोय, सीमारेषे पार टॅप शॉट लागतोय आणि याच टॅप शॉटने ओव्हर समाप्त होते. पहिला पॉवर प्ले ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली ती 17 धावा. बिनबाद 17 पॉवर प्ले ओव्हर समाप्त. तब तक बजाव एक संगीत की धुन. मगाशी जो आपण गाणं लागलो होतं, आकिब भाईचं गाणं त्यांनी सेट केलं होतं, तो गाणं जरा पुन्हा आम्हाला ऐकायचं आहे सर्व रसिक जनांना, कारण आपले यूट्यूब दादा आहेत आकिब भाई, त्यांचं गाणं हे सर्वांच्या भेटीला बघूया, कारण त्यांनी ते गाणं सेट केलं होतं सुंदररित्या. मस्त गाणं आहे. थँक्यू डिजे. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक फलषटक घेऊन आलाय फ्रेंड्स रायडर या संघाचा एक हुकमी बॉलर अष्टपैलू खेळाडू रसेल. बघूया आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय, पण हा चौकार ना, आणि अशा प्रकारे मारण्याचा एक स्ट्रेट ड्राईव्ह शॉट होता. नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर तो लागला आणि बॉल डायरेक्ट सीमारेषेच्या पार गेला. चौकाराने मस्तपैकी स्वागत केलं रसेलच्या पहिल्याच बॉलर. रसेल फ्रेंड्स रायडर्स रामप्रभू रेंजर्स हा सामना जेव्हा होता तेव्हा रसेलने 4 विकेट्स घेतल्या होत्या. आता 2 रनआउट होत्या आणि सध्या त्याच्या वैयक्तिक 2 होत्या. अशा टोटल ओव्हरमध्ये 4 विकेट गेल्या होत्या रसेलच्या. बघूया तशीच बॉलिंग पाहायला मिळेल का, आणि हा देखील चौकार. सुपर बॅटिंग यातून थोडासा फॉर्म मध्ये येताना दिसतोय. अप्पर बाउंड्रीसाठी 100 रुपये लागू आहेत. दत्ता वाघे राजेश करता 200 रुपये, 200 रुपये प्रत्येक बाउंड्रीसाठी 200 रुपये लागू आहेत दत्ता वाघेकडून. आणि वाईड बॉलचा इशारा, लालच बुरी है राजेश. तेरे लिए मस्तपैकी एक ऑफर लागलेली आहे आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा प्रत्येक बाउंड्रीसाठी 200 रुपये लागू झालेले आहेत दत्ता वाघे यांच्याकडनं. पाहूया सामन्याकडे वळूया, मॅचकडे वळूया. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न, पण स्वतःच्या बॉलिंगवर स्वतःचा ताबा घेण्याचा प्रयत्न आहे तो फ्रेंड्स रायडर या संघाचा. रसेल समोर आहे तो राजेश, एक अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि हा चौकार मस्तपैकी एक स्ट्रेट ड्राईव्ह शॉट लागवण्याचा प्रयत्न, सफल प्रयत्न होतोय आणि गॅप मध्ये ढकलतोय. चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय तो म्हणजेच रसेलचं. आणि धावसंख्या झाली ती आतापर्यंत 31 धावा. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय रसेल. आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी सांगण्यात येते की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन हे संघाला मागा ठरू शकतात आणि याच एक्स्ट्रा रनने पाहूया पुन्हा एकदा मारागणचा. आता मात्र हा चौकार जातोय मस्तपैकी लेग साईडच्या दिशेने हा चौकार काढलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 36. 36 धावा झालेल्या आहेत आतापर्यंतच्या. पाहूया काय होतंय, काय रन रेट तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी आलेला आहे. दत्ता वाघे आतापर्यंत 2 बाउंड्री झालेले आहेत, 400 रुपये. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी जातोय पुन्हा एकदा चौकार.
सुपर बॅटिंग या ठिकाणी करतो पॉईंटच्या दिशेने हा चौकार गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत तरी. आणि पाहूया ओव्हर देखील या ठिकाणी समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेद फिशरीज या संघाची धावसंख्या झाली आहे 40 धावा. 18 चेंडू आणि 31 धावांचं टार्गेट अजूनही पूर्ण करायचं आहे. 18 बॉल 31 रन जिंकण्याकरता वेद फिशरीज या संघाला. पाहूया, जिंकायचं असेल तर मैदानामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि जर तेच कष्ट, तेच ध्येय, तीच चिकाटी जर मैदानामध्ये ठेवली तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुमचे रन चेस होऊ शकतात. फक्त माइंड शांत ठेवायचं असतं, कारण क्रिकेट हा मनाला शांत करणारा खेळ आहे. आणि याच क्रिकेटमध्ये जर का आपण माइंड शांत ठेवलं तर नक्कीच आपलं या ठिकाणी माइंडनुसार गेम केलं तर विजय होऊ शकतो. 10चं फक्त 10 ते 11चं रन रेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10-10चं सरासरी आहे. पाहूया आता या ठिकाणी नवीन बॉलर अर्थात हरिदास, ज्यांनी मगाशी मस्तपैकी कॅच घेतली होती, तोच हरिदास. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर चौका मारतोय प्रीतम. टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न सफल होतोय आणि चौकाराने पहिल्याच बॉलवर हरिदासचं स्वागत केलंय. आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती 44 धावा. जिंकण्याकरता 27 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट 17 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. आणि थोडंसं या ठिकाणी फिल्डिंगमध्ये बदलाव होतोय. पाहूया, स्ट्रेट ड्राईव्हचा प्लेअर जातोय ऑफसाईडच्या दिशेने, कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग लावलेली आहे, पण गॅप शोधण्याचा प्रयत्न असेल प्रीतमचा. पुन्हा एकदा हो, टॅप, सुरेख टॅप बघायला मिळतात. कारण टॅप लगावणं म्हणजे ते देखील मोठं काम आहे, कारण सगळ्यांनाच जमत नाही टॅप शॉट लावायचे असतील, कारण इथे खुद्द अनुभव या ठिकाणी लागतो. तोपर्यंत टॅप शॉट चौकारा जात नाही तोपर्यंत बघायला देखील तितकीच मजा येत नाही. जाऊया राईट आर्म राऊंड, आणि हा वाईट प्लस 4, टोटल 5 धावा. मागणं षटक ठरलंय. मगाशीच मी म्हणालो की ह्याच प्लेअरने हरिदास जो आता बॉलिंग करतोय आणि मस्तपैकी कॅच घेतली होती आणि सामना फिरवला होता तो सुपर ओव्हरकडे. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न, इतकं चांगलं क्षेत्ररक्षण जीवेश याच्याकडनं होते. पाहूया, पुढचा चेंडू जातोय. हरिदास राईट आर्म उर्ध्व विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा. मेन पंचांद्वारा धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे 54 धावा. आणि डॉट बॉल खूप चांगल्या प्रकारे ऑफसाईड दिशेने, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आकाश याच्याकडनं झालं. आणि ओलिया पुन्हा एकदा पुढच्या बॉलकडे. हो, जोरदार मारण्यात स्टेट ड्राईव्ह शॉट होती, पण पंचांना लागल्यामुळे या ठिकाणी बॉल थांबतोय मैदानामध्ये आणि बॉल डॉट होतोय. खूपच चांगलं या ठिकाणी जोरदार मारण्याचा स्टेट ड्राईव्ह शॉट चांगल्या प्रकारे मारलेली होती प्रीतमने. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. राईट आर्म उर्ध्व विकेट आणि हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी घेण्यात येतोय. आणि मेन पंच म्हणून जो काम पाहतोय तोफिक बालाभाई. पाहूया प्रीतम आपल्या संघासाठी कितपत. आणि हा देखील आणि ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेद फिशरीज या संघाची धावसंख्या झाली आहे 59 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावा. यानंतर होणारा सामना असेल बरी 11 वर्सेस तारका फिश. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की टॉस का बॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. 59 झालेले आहेत. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 12 धावा. अगदी आवाक्यातलं आव्हान आहे, एकदम सोपं आव्हान आहे. फक्त विकेट्स गमवायचे नाही आहेत. जर विकेट गेल्या तर मॅच फिरू शकते. आणि एक हुकमी एका मैदानामध्ये अजून बाकी आहे, तो म्हणजे राजा. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. अजून देत आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. रसल आणि हा चौकार. 4थ्या ओव्हर मधला हा पहिला चौकार लागवलाय ऑफ साईडच्या कव्हरच्या दिशेने आणि मस्तपैकी चौकाराने पहिल्याच बॉलवर रसेलच्या स्वागत केलंय. आणि जिंकण्याकरता केवळ 8 रनांची गरज आहे. 11 बॉल 8 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने यानंतर होणारा सामना असेल तारका फिश वर्सेस बरी 11. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण
लवकरात लवकर टॉस का बॉस साठी यायचंय. आणि हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय. आतापर्यंत जिंकण्याकरता 9 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. आणि कॅच आउट जातोय. मस्तपैकी मोठं काम करून गेलाय. पण आतापर्यंत 8 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. पाहूया आता या ठिकाणी आलाय पराशर. पराशरने देखील मगाच्या मॅच मध्ये खूप मोठी कामगिरी केली होती. मला वाटतं सलग 2 चौकार मारल्या होत्या. आणि आता गरज आहे ती फक्त 7 धावांची. 8 बॉल मध्ये 7 धावा जिंकण्याकरता काहीसा अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पाहूया जर का व्यवस्थितरित्या या ठिकाणी खेळी केली तर नक्कीच विजय कोणाचाही होऊ शकतो. फ्रेंच रायडर की वेद फिशरीज. जोरदार मारण्याचा प्रयत्न. मस्त की बॉल या ठिकाणी ऑफसाईड दिशेने खेळून काढलेला. पण बॉल आणि बॅटचा संपर्क झाल्याने बॉल गेला यष्टीरक्षक नरेशाच्या हातामध्ये. आणि निश्चितच आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावा जिंकण्याकरता. हो जोरदार मारण्याचा प्रयत्न जातो. टॅप शॉट. चौकाराने मस्तपैकी संवाद केला आणि ओव्हर देखील या ठिकाणी समाप्त झाली. आता 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा जिंकण्याकरता वेद फिशरीज या संघाला. क्लोज फिल्डिंगचा या ठिकाणी आपण नजराणा बघतोय. क्लोज फिल्डिंग घेतलेली आहे आणि जिंकण्याकरता 6 चेंडू 2 धावांची या ठिकाणी गरज आहे. आणि अशा प्रकारे पहिल्याच बॉलवर या ठिकाणी सामना विन केलेला आहे. सामना विन झालेले आहेत वेद फिशरीचा संघ. आणि या विजयी संघाला मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या वाटच्या शुभेच्छा. तसेच फ्रेंच रायडर या संघाला देखील त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता या ठिकाणी जो सामना चालू होईल तो सामना असेल तारका फिश वर्सेस बरी 11. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्याने 29 धावा आणि 1 विकेट घेतला होता. असा तो वेद फिशरीजचा खुद्द आयकॉन राजेश वाघे.